इतक्या दिवस बातम्या यायच्या की उद्धव ठाकरेंना धक्का, ठाकरे गटातला अमुक नेता शिंदे गटात गेला, ठाकरे गटात फूट पडली, तमुक नेता नाराज झाला वगैरे वगैरे। आता पॉलिटिक्स मध्ये ट्विस्ट आलाय। आता बातम्या अशा येत आहेत की शिंदे गटात फूट पडलीये, शिंदे गटातला अमुक नेता नाराज आहे वगैरे। इतकंच नाही, ते शिंदे गटातला एक फुटीर गट उद्धव ठाकरेंसोबत जाणार आहे असे दावेही राजकीय वर्तुळात केले जात आहेत। या चर्चा का होत आहेत तर गेल्या काही दिवसात आपण पाहतोय की शिंदे गटातल्या काही मंत्र्यांची, आमदारांच्या घोटाळ्यांची प्रकरणं बाहेर काढली जात आहेत। जुनी प्रकरणं बाहेर काढून शिंदे गटाला अडचणीत आणण्याचं काम विरोधक नाही तर भाजपच करतंय हेही बोललं जातंय। याची सुरुवात अब्दुल सत्तारांपासून झाली। मला घोटाळ्यांच्या प्रकरणात अडकवून माझ्याच पक्षातील मंत्रीपद न मिळालेल्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं असं विधान अब्दुल सत्तारांनी केलं। तर प्रत्येक फुटीर गटात एक शिंदे असतोच, शिंदे गटात फूट लवकरच पडणार आणि मध्यावधी निवडणुका लवकरच लागणार असं विधान खासदार संजय राऊतांनी केलं। बरं, शिंदे गटात फूट पडून एक फुटीर गट ठाकरेंसोबत जाण्याला, या चर्चेला फक्त घोटाळ्यांची प्रकरणच कारणीभूत नाहीये, तर याशिवाय इतरही अशी कारणं आहेत ज्यामुळे शिंदे गटातल्या फुटीच्या चर्चांना बळ मिळतं। त्याच कारणांबाबत आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात। शिंदे गटात फूट पडल्याच्या चर्चेत सर्वात पहिलं कारण बघावं लागेल ते म्हणजे सध्या राज्याच्या राजकारणात नेत्यांनी केलेली विधानं। तर अब्दुल सत्तारांनी असं विधान केलं की मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आपल्या विरोधात रचण्यात आलेल्या गटात पक्षातीलच नेत्यांचा हात असू शकतो। मंत्रीपद न मिळालेल्या नेत्यांनीच माझ्या विरोधात षडयंत्र रचले किंवा विरोधी पक्षात ज्यांच्या खुर्च्या रिकाम्या झाल्या तेही असू शकतात। इतकंच नाही तर आमच्या पक्षाच्या बैठकीतल्या काही बातम्या बाहेर येत आहेत। काही दिवसांआधीच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती। त्या बैठकीत काय झालं ते बाहेर आलं। याबाबत मी मुख्यमंत्री शिंदेंच्या कानावर घातलं असून मी चौकशीची मागणी केली आहे असं अब्दुल सत्तारांच्या या विधानामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरू असल्याची चर्चा रंगली। आपल्या विरोधात कट रचला असून यामध्ये पक्षातीलच नेत्यांचा हात असल्याचा संशय सत्तारांनी व्यक्त केल्यानंतर यावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की अब्दुल सत्तार अनेक वेळा गमतीने बोलत असतात, त्यामुळे ते किती गंभीरतेने घ्यायचं हे मला माहित नाही। काही झालं असेल तर निश्चितपणे त्यात लक्ष घातलं जाईल, पण पक्षांतर्गत घडामोडी झाल्या असतील तर त्याच्या चर्चा बाहेर करायच्या नसतात। पक्षांतर्गत बाबींची जाहीर चर्चा करण्याची पद्धत कुठल्याही पक्षात नसती, तशीच आमच्याही पक्षात पद्धत नाहीये। या प्रकरणात मुख्यमंत्री आवश्यक ते निर्णय घेतीलच असं म्हणत केसरकरांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। तर अब्दुल सत्तार यांचा काहीतरी गैरसमज झालेला असू शकतो किंवा यात जर तथ्य असेल तर संबंधिताला योग्य ती समज दिली जाईल किंवा ही विरोधी पक्षातीलच नेत्यांची खेळी असू शकते असा आरोप संजय गायकवाड यांनी केलाय। तर मला माहिती नाही अब्दुल सत्तार नक्की काय म्हणाले, पण गैरसमज असतील तर ते नक्कीच दूर केले जातील असं मंत्री शंभूराज देसाई माध्यमांशी बोलताना म्हणाले। यावर विरोधी गटातून खासदार संजय राऊतांनी महाराष्ट्रात मध्यावधीची तयारी सुरू झाली आहे आणि शिंदे गटात फूट पडण्याची तयारीही सुरू झाली आहे आणि प्रत्येक गटात एक शिंदे असतोच असं विधान त्यांनी केलं। तर आमदार एकनाथ खडसेंनी शिंदे गटातील आमदारांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे आणि ते एकमेकांचे उनीधुनी काढत असतात। अजूनही न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार यांच्यावरती आहे। निकाल काय येतो यावरच या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे, त्यामुळे हे सरकार कधीही कोसळू शकतं असा दावा एकनाथ खडसेंनी केला। बरं, शिंदे गट नाराज आहे, शिंदे गट फुटणार आहे वगैरे वगैरे अशी विधानं करणं इतक्यापुरतंच हे सगळं राजकारण मर्यादित नाहीये। तर शिंदे गटातल्या नाराजीच्या चर्चेत सर्वात दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या काही काळात शिंदे गटातील निवडक आमदारच टार्गेट केले जात आहेत। याची सुरुवात एकनाथ शिंदेंपासून होते। अधिवेशनात पहिल्या आठवड्यात कथित भूखंड घोटाळ्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली, तर दुसऱ्या आठवड्यात शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार गायरान जमीन घोटाळ्यावरून विरोधकांच्या निशाण्यावर आले। तर मंत्री संजय राठोड देखील टार्गेट लिस्टवरती आले। 2014च्या दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन मंत्री असताना राठोड यांनी वाशीममधील गायरानाची 5 एकर जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले होते आणि त्यावरूनच प्रकरण सध्याच्या काळात काढलं गेलं। मंत्री उदय सामंत यांच्यावर देखील नगर इंडस्ट्रीज कंपनीला फक्त 100 दिवसातच मेगा प्रोजेक्टचा दर्जा देत बेकायदेशीररित्या 210 कोटींची सबसिडी दिल्याच्या प्रकरणावरून टार्गेट केलं जात आहे।
तर शिंदे गटाचे शंभूराज देसाईंचं प्रकरण म्हणजे त्यांनी महाबळेश्वर मधल्या शेत जमिनीवर अवैध बांधकामाचा उल्लेख आपल्या 7 बाऱ्यावरती आणि शपथपत्रात केला नसल्याचं प्रकरण समोर आलं. सरकार आलं की घोटाळ्यांचं प्रकरण बाहेर येणार नाही, असे आरोप होणार नाहीत असं वाटत होतं, पण शिंदे गटातल्या या आमदारांच्या बाबतीत उलटच झालं. ज्याची चर्चाही नव्हती अशी प्रकरणं अचानक बाहेर यायला लागली आणि त्यामुळे शिंदे गट विरोधकांच्या नाही तर भाजपच्या टार्गेटवर असल्याचंही बोललं जाऊ लागलं. तिसरं कारण म्हणजे शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज असलेली आमदारांची फळी देखील या फुटीला कारणीभूत ठरू शकते. या नाराज आमदारांमध्ये कोण कोण आहे तर एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी केल्यानंतर अगदी सावलीसारखं त्यांच्याबरोबर असणारे भरत गोगावले. त्यांना महत्वाचं मंत्रिपद मिळेल असं बोललं गेलं, पण तसं झालं नाही. दुसरे एकनाथ शिंदेंच्या बंडात पहिल्यापासून सामील असलेले खानापूर मतदारसंघाचे अनिल बाबर, त्यांनाही मंत्रिपद दिलं गेलं नाही. तर पहिल्या मंत्रिमंडळाच्या वेळेस चर्चेत असलेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचं नावही ऐन वेळेस गाळण्यात आलं. प्रताप सरनाईक, बालाजी किनीकर, संतोष बांगर, आशिष जयस्वाल यांनाही मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे ही मंडळी नाराज झाल्याचं बोललं गेलं. पहिला मंत्रिमंडळ विस्तार तर कारणीभूत आहेच, पण राज्य सरकारचा थटलेला दुसरा मंत्रिमंडळ विस्तार देखील तितकाच कारणीभूत आहे. 30 जूनला शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं आणि 9 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला. डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणं गरजेचं होतं, पण अजूनही मंत्री कार्यालये स्थिरावलेली दिसत नाहीयेत. चौथं कारण म्हणजे शिंदे गटातले आमदारच नाही तर अपक्ष आमदारांचं भविष्य देखील टांगणीला लागलेलं दिसतंय. मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये अपक्ष आमदारांची पिछेहाट झालेली दिसून आली. याची मुख्य 3 उदाहरणं म्हणजे बच्चू कडू, रवी राणा आणि राजेंद्र यड्रावकर. बच्चू कडू आणि रवी राणा यांचं सुरुवातीपासूनच शिंदे सरकारला पाठिंबा राहिल्याचं दिसतंय, पण सत्तेतील भागीदारी म्हणून या दोघांनाही मंत्रिपद देण्यात आली नाहीयेत. बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. शिंदेंच्या बंडात त्यांची मुख्य भूमिका होती, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, पण अजूनही त्यांचं नाव प्रतीक्षा यादीतच आहे आणि यावरून उघडरित्या त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अपक्षांना मंत्रिपदाची संधी द्यावी लागेल. मागच्या मंत्रिमंडळात आम्ही मंत्री होतो, आता तो आमचा अधिकार आहे अशी भावना बच्चू कडूंनी व्यक्त केलेली. अमरावतीमधून अपक्ष आमदार रवी राणा देखील मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत. मंत्रिपदाच्या शर्यतीत बच्चू कडूंसोबत त्यांचा संघर्ष पाहता ते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यांची राजकीय महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये. दोन्ही अपक्ष आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमधलं मंत्रिपद सोडून गेलेल्या अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना देखील शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तसं घडलं नाही. शिंदे फडणवीस सरकारमध्ये अपक्षांना न मिळालेल्या मंत्रिपदावरून राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी असं वक्तव्य केलं होतं की आमच्या वेळेला अपक्षांना काहीतरी किंमत तरी होती, ती शिंदे सरकारमध्ये नाही. थोडक्यात यावरून अपक्षांचं भविष्य टांगणीला लागलं आणि त्यामुळे अपक्षांनी पाठिंबा काढून घेतला तर त्यामुळे शिंदे सरकार पडणार या चर्चांना बळ मिळतं. शिंदे गटातल्या आमदारांमधल्या नाराजीचं 5वं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर असणारा होल्ड. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुपर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं सध्याच्या सरकारचं गणित दिसतंय. गोविंदांना आरक्षण अशा उथळ निर्णयांची घोषणा करताना मुख्यमंत्री शिंदे पुढे येतात, तर धोरणात्मक निर्णय घेत असताना देवेंद्र फडणवीस समोर येतात. उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातून फॉक्सकॉन गेला, टाटा एअरवेज गेला, याचं खापर मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदेंवर फोडलं गेलं. पण महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर सारखा प्रोजेक्ट आणत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आणि राज्यात प्रकल्प आणण्याचं क्रेडिट आपसुकच फडणवीसांना केलं. राज्याचे महत्वाचे निर्णय आपणच घ्यायचे, निर्णय प्रक्रियेत पुढे असायचं असं करत देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवरती होल्ड ठेवत आहेत. इतकंच नाही तर सुपर उपमुख्यमंत्री म्हणून गृह, वित्त, विधी व न्याय, जलसंपदा आणि 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवत सुपर उपमुख्यमंत्री ठरत आहेत आणि हेच कुठंतरी शिंदे गटाच्या आमदारांच्या नाराजीला आणि संभाव्य फुटीला कारक ठरतंय. 6वं कारण म्हणजे कोर्टात लटकलेल्या केसमध्ये आणि कायदेशीर पेचप्रसंगामुळे शिंदे गटातल्या आमदारांचे पेशन्स आता संपल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या राजकीय संघर्षातील शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण तारीख पे तारीख करत अजूनही सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. या 16 आमदारांच्या यादीत एकनाथ शिंदेंचं देखील नाव आहे. शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरले तर उरलेल्या 24 आमदारांविरोधात शिवसेनेकडून दाखल केलेल्या याचिका निर्णायक ठरू शकतात आणि त्यामुळेच यावर निर्णय झाला तर 16 आमदारांसकट
सगळेच 40 आमदार अपात्र ठरू शकतात आणि या अपात्रतेच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी शिंदे गटातल्या आमदारांनी सरकारमधून बाहेर पडायचं का की शिवसेनेत परत जायचं का यावरून गट तट निर्माण होऊ शकतात आणि त्याचा परिणाम म्हणून शिंदे सरकार डळमळीत होईल. थोडक्यात कोर्टाच्या निर्णयावर सरकारचं भवितव्य अवलंबून असल्यामुळे आमदारांमधले पेशन्स आता संपल्याचं दिसतंय. यातलं 7वं आणि शेवटचं कारण म्हणजे आमदारांचं स्थानिक राजकारण महत्त्वाचं असल्याचं वारंवार दिसून येतं. कारण शिंदे गटाच्या बंडानंतर त्यांच्यावर होणारे खोक्यांचे आरोप आणि त्यामुळे त्यांची स्थानिक राजकारणात होणारी नाचक्की होताना दिसून येते आणि या बाबतीत बच्चू कडूंनी देखील उघडपणे बोलून दाखवलं होतं. खोक्यांच्या टीकेवरून आमदारांची इमेज डॅमेज डाऊन करण्याचा विरोधकांचा प्रयत्न यशस्वी होत असल्याचं चित्रही दिसून येतंय. थोडक्यात यावरूनच पक्ष नेतृत्वावरील नाराजीचं कारण पुढे करत ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या शिंदे गटालाही आता नाराज गटाचा सामना करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मग हा नाराज फुटीर गट बाहेर पडून उद्धव ठाकरेंसोबत हात मिळवणी करेल का, पुन्हा आपल्या स्वगृही परतेल का, या चर्चांवर तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि बोल व्हिडिओ YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.